नमस्कार, मी अलका दुपकर. IBN लोकमत स्पेशल मध्ये तुमचं स्वागत आहे. भारतरत्न डॉक्टर CNR राव यांना आज आपण भेटणार आहोत याच विशेष कार्यक्रमात. सचिन तेंडुलकरला भारतरत्न जाहीर झाल्याची घोषणा झाली आणि त्यासोबतच आणखी एक आनंदाची बातमी आली, ती म्हणजे डॉक्टर CNR राव यांना देखील भारतरत्न जाहीर झालंय. विज्ञान आणि संशोधन क्षेत्रातून या घोषणेनंतर आनंदाच्या अनेक प्रतिक्रिया ऐकू आल्या. याचं कारण म्हणजे डॉक्टर राव यांची कारकीर्दही तितकीच गौरवास्पद आहे. मुंबईतील पत्रकार संजय केतकर यांनी 2006-07 साली या संशोधकाचं महत्त्व ओळखून त्यांच्या कारकिर्दीवर अर्ध्या तासाची एक डॉक्युमेंटरी बनवली आहे. नजर टाकूया डॉक्टर राव यांच्या याच भरीव कारकिर्दीवर. My icon in India is Professor CNR Rao. भारतरत्न चिंतामणी नागेश रामचंद्र राव. CNR राव या नावानंच या जगविख्यात रसायनशास्त्रज्ञाला ओळखलं जातं. 79 वर्षांच्या राव यांनी त्यांच्या 5 दशकांच्या कार्यकाळात तब्बल 47 पुस्तकं आणि 1500 रिसर्च पेपर्स लिहिलेले आहेत. घनस्थिती आणि संरचनात्मक रसायनशास्त्र हे त्यांच्या अभ्यासाचे आणि संशोधनाचे विषय आहेत. संस्था उभारणीपासून ते टीम बांधणीपर्यंत सर्व गुण संपन्न एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर राव, ज्यांना देशभक्ती आणि भारतीयत्वाचाही अभिमान आहे. I'm Indian. Independence that we want. 1945च्या दुसऱ्या महायुद्धानंतर भारतात होणारी नेहरू गांधींची भाषणं 10 वर्षांच्या राव यांच्यासाठी प्रेरणा ठरली होती. To me, as a child, when I was 10 years old, Gandhi was like the image of Jesus Christ or one of our saints. It was always like that. Even today, Gandhiji's ideas for India, if I had followed most of them, I think maybe it would have been a much better India. I'm not sure that we have done better than what Gandhi had for us. 1958 साली अमेरिकेतून शिक्षण घेऊन भारतात परतलेले डॉक्टर राव हे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये 500 रुपये पगारावर नोकरीला लागले. पुढे ते रसायनशास्त्रज्ञ म्हणून नावाजलेच, पण तरुणांसोबत त्यांनी केलेल्या संशोधनाच्या कामामुळे देशभरात त्यांची कीर्ती पसरत गेली. If you look at all the scientists in India, all right, Professor Rao is the only one. You ask him about the directory of the most promising young scientists, writing down the names of top 100 young scientists of the country. I bet he's the only one who will be able to give you that. अशा या शास्त्रज्ञाला आतापर्यंत 60 ऑनररी PhD नी गौरवण्यात आलंय. भारतरत्नने गौरवले जाणारे ते देशातले तिसरे शास्त्रज्ञ आहेत. पंतप्रधानांच्या सायंटिफिक ॲडव्हायझरी काउन्सिलचे सल्लागार म्हणूनही त्यांनी काम पाहिलंय. पण या सगळ्या व्यस्त दिनक्रमातूनही कुटुंबियांसाठी वेळ काढण्याचा त्यांचा हातखंडा त्यांच्या सुखी जीवनाचं रहस्य आहे. For such a busy man and a man so involved in his research, he would always ask how was your day, what did you do, and things like that. ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत. महर्षीज ऑफ मॉडर्न इंडिया या सिरीज मध्ये ही जी डॉक्युमेंटरी आपण एक झलक बघितलेली आहे ती बनवलेले पत्रकार संजय केतकर हे आपल्या स्टुडिओमध्ये आज आलेले आहेत. त्यांच्या सोबत आपण बोलणार आहोत आणि या सोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतरत्न डॉक्टर CNR राव हे सुद्धा आपल्या सोबत आहेत. सगळ्यात आधी जाऊया अर्थातच डॉक्टर राव यांच्याकडे. डॉक्टर CNR राव, आपको बहुत बहुत बधाई. हमें बताइए, जब आपको भारत रत्न दिया जाएगा, इसकी घोषणा हुई, तब आप कहाँ थे? आपके परिवार की प्रतिक्रिया क्या थी? वो त्रिवेंद्रम से बेंगलुरु आते थे, वो एयरपोर्ट में ये खबर मिला. बाद में प्राइम मिनिस्टर ने उनको फोन में बात किया, उसका कंफर्मेशन मिला. तो वो त्रिवेंद्रम एयरपोर्ट में मैं सुना वो ये खबर. एयरपोर्टवर ऐकली ही बातमी त्यांनी. पण राव सर, ये जानना चाहेंगे, आपने कल राजनीतिक नेताओं की कड़ी आलोचना भी की. इस बारे में आज दिन भर आपके विरोध में प्रतिक्रियाएं आ रही थी. आप इन नेताओं के विरोध में हैं, ऐसा एक वातावरण हुआ है, क्या ये सही है? नहीं, ऐसा नहीं कहा हमने. हमने कहा वो तो हम तब तो ऐसा नहीं बात करते हमने, और किसी के बारे में नहीं बात करते. मैंने कहा
वो हम लोग कभी कभी इडियोटिक डिसीजन लेते हैं और किसी के बारे में नहीं किया। तो हर रोज हम अंग्रेजी में ऐसा कहते हैं, हमारे स्टूडेंट के साथ भी ऐसा कहते हैं, भाई क्यों ऐसा इडियोटिक थिंग करते हो। ऐसा नहीं, वो किसी के बारे में नहीं किया। वो पॉलिटिशियंस, we all take some idiotic decisions. Sometimes politicians also take such decisions. That is all. Not saying so. Politicians are. I never called them anything. No, वो नहीं किया हमने। जी राव सर, लेकिन आपने कल ऐसा भी कहा था साइंटिफिक रिसर्च के लिए फंडिंग कम मिलता है, तो आपकी मांग क्या है? क्यों ऐसे आपको लगता है कि फंडिंग कम है इस सभी क्षेत्र में? नहीं तो 25 नहीं, ऐसा नहीं है। 25-30 साल का पहले हिंदुस्तान में पैसा बहुत कम था। अभी आजकल थोड़ा बढ़ रहा है वो, मगर वो हमारा जीडीपी 1% जीडीपी का परसेंटेज 1% अभी साइंस एंड टेक्नोलॉजी को मिल रहा है, और थोड़ा बढ़ाना चाहिए इसको। हमारा इंडस्ट्रीज का मदद भी चाहिए। 2% ऑफ द जीडीपी विज्ञान क्षेत्र के लिए देना पड़ेगा कभी, नहीं तो हम तो compete नहीं कर सकते। साउथ कोरिया, चाइना, इसके साथ कंपटीशन कैसा करेंगे? हमारा इंस्टीट्यूट कैसा करेगा? हमारा बढ़िया इंस्टीट्यूट कैसा बनाएंगे? हार्वर्ड, कैम्ब्रिज का माफी, हमारा भी बढ़िया इंस्टीट्यूट यहाँ बनना चाहिए। ये सही कैसा करेंगे? पैसा का बिना वो नहीं चलेगा। इसी के वास्ते मैं ये कहूँगा, थोड़ा बढ़ाना चाहिए। सरकार का मदद भी चाहिए, इंडस्ट्री का मदद भी चाहिए। ये दोनों का मदद से हम लोग कुछ कर सकते हैं। जी, लेकिन आप पंतप्रधान मंत्री जी के विज्ञान विषय के सलाहकार हैं, तो इतने दिन आपने फंडिंग के बारे में खुल के क्यों नहीं बात की? ये सवाल आज आपके टीकाकार उठा रहे हैं। जब राजीव गांधी प्राइम मिनिस्टर थे, वो राजीव गांधी के साथ बहुत दफा इस बारे में बात की हमने। राजीव गांधी ने उसको वो वचन दिया था, वो जरूर 2% बनेंगे। वो ऐसा नहीं है, ये भारत रत्न और 2% जी भी इसका कोई कनेक्शन नहीं है, काही संबंध नाही असं म्हणताय। लेकिन राव सर, आप युवा वैज्ञानिकों के लिए एक आदर्श व्यक्ति है, एक मिसाल है, तो युवाओं के लिए आप क्या राय देना चाहेंगे? नहीं, देखिए, विज्ञान में आसक्ति है तो हमारा यंग जनरेशन है, वो विज्ञान का रास्ता में जाना है। वो एक ही मन से वो काम करने से विज्ञान में बहुत रिजल्ट भी मिलेगा, वो फायदा भी होगा। वो विज्ञान का वो जीवन बहुत बढ़िया है। आई एम वन ऑफ द हैप्पीएस्ट मैन आई नो। हमसे हैप्पी पर्सन हम कहीं नहीं देखा हमने। सो विज्ञान से बहुत वंडरफुल लाइफ मिलता है, वंडरफुल लाइफ, because you keep on working, getting good results. I strongly recommend विज्ञान में काम करिए। विज्ञान में काम करने से कोई नुकसान नहीं होगा और बहुत वंडरफुल लाइफ तो जरूर मिलेगा। जी, हैप्पीएस्ट पर्सन को मिलकर हमें भी बहुत बहुत खुशी हुई। डॉक्टर रघुनाथ माशेलकर जैसे आपके अनेक मित्र मुंबई, महाराष्ट्र से है, तो आपकी महाराष्ट्र से क्या अपेक्षाएं बनती है इस क्षेत्र को लेके? वेल, माशेलकर हमारा बढ़िया दोस्त है जी। वो बॉम्बे में मनमोहन शर्मा, वो भी हमारा दोस्त है। महाराष्ट्र में बहुत बढ़िया साइंटिस्ट है। आई विश देम ऑल लक, दे ऑल वर वेरी गुड पीपल महाराष्ट्र में। और बॉम्बे इज विज्ञान क्षेत्र है। वो बेंगलुरु, बॉम्बे, ये दोनों बढ़िया क्षेत्र है विज्ञान में। तो भविष्य में बॉम्बे, पुणे से भी बहुत अच्छा संशोधन आएगा। जी राव सर, आपका महाराष्ट्र से अपेक्षा रख रहे हैं। आपल्या मराठी प्रेक्षकांना सांगूया की डॉक्टर राव जे भारत रत्न डॉक्टर CNR राव आहेत, त्यांच्या कुटुंबियांची पाळंमुळं ही महाराष्ट्रातली आहेत। डॉक्टर राव, आपके परिवार की जड़ें महाराष्ट्र में है, ऐसा हमने सुना है, क्या कहना चाहेंगे आज? वेल, अरे 200-300 साल का पहले आया हमने जी। 300 साल का पहले हमारा फैमिली ने महाराष्ट्र से यहाँ आए। अभी करडी का बने गए हमने। मैं कर्नाटक वाला हो गया। कर्नाटक वाले झाला है, बंगलोर ही त्यांची कर्मभूमि बनली है। लेकिन राव साहब, आपकी उम्र 80 के करीब है, फिर भी आप इतने तंदुरुस्त कैसे हैं? आप दिन भर जो काम करते हैं वो क्या स्वरूप का रहता है? आपकी एनर्जी आप किस में ढूंढते? I don't know. Well, I'm not. देखिए, I'm about to be 80 years old. I'm getting up early morning. I'm still working very hard.
and I still do a lot of research, write a lot of papers. It's been a wonderful life. I think it's a wonderful way to live. जी, एक आखिरी सवाल पूछना चाहेंगे डॉक्टर राव। आप बहुत ही बिजी है, हम समझ सकते हैं, लेकिन आप वैज्ञानिक हैं, फिर भी आप स्पिरिचुअलिटी में विश्वास रखते हैं। श्रद्धा और अंधश्रद्धा की बात आज के जमाने में बहुत अहम बात बन चुकी है। तो एक साइंटिस्ट, भारत रत्न साइंटिस्ट करके आपसे पूछना चाहेंगे, श्रद्धा और अंधश्रद्धा में आप क्या फर्क बताएंगे? क्या कहते हैं, सुपरस्टिशन से फायदा नहीं है। सुपरस्टिशन से काम करते हैं। सुपरस्टिशन से बहुत नुकसान होता है। सुपरस्टिशन, आई थिंक वी शुड नॉट हैव सुपरस्टिशन। भगवान से प्रार्थना तो जरूर करेंगे, भगवान तो नहीं कहा वो सुपरस्टिशन की जरूरत है। भगवान का प्रार्थना वो अलग है, सुपरस्टिशन अलग है। भगवान से प्रार्थना जरूर करना है, सुपरस्टिशन छोड़ना है। जी, बहुत बहुत शुक्रिया डॉक्टर CNR राव, भारत रत्न डॉक्टर CNR राव, ज्यांची पाळं मुळं ही महाराष्ट्रात आहेत, त्यांची कर्मभूमी आज कर्नाटक आणि अखंड भारत बनलेला आहे। आपण ऐकलं ते काय सांगतायत। आणि आपल्या सोबत आहेत पत्रकार संजय केतकर। केतकर सर, ज्या व्यक्तीला आज भारतरत्न म्हणून गौरवलं गेलंय, त्यांच्या सोबत 2006-07 साली तब्बल 3 महिने तुम्ही घालवलेले आहेत। काय क्षण होता त्यांच्या सहवासातला? कारण ते जे आज सांगतायत, माझी एनर्जी विज्ञानात आहे, कामामध्ये आहे, तरुणांमध्ये आहे, हे सगळं तुम्ही अनुभवले। मी पहिलाच प्रसंग सांगतो की आमची वेळ ठरलेली होती सकाळी 9:30ची त्यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये, आणि मी 9:25 तिथे पोहोचलो आणि 9:30 वाजता बरोबर ते वाट पाहत बसले होते आणि त्यांना अशी खात्री होती की मुंबईहून हा येणार, इथे मला वेळेवरती पोहोचतोय की नाही वगैरे वगैरे। पण 9:30ला डॉट मी जेव्हा त्यांचा दरवाजा नॉक केला तेव्हा ते म्हणाले, आर यू मिस्टर केतकर? म्हटलं येस आय एम मिस्टर केतकर। तर म्हणे ये आतमध्ये बस आणि तुझ्या ज्या ज्या काही इच्छा आहेत त्या सगळ्या मी तुझ्या पूर्ण करीन, कारण मी वेळेचा पक्का आणि तू बरोबर पकडू शकलास। सो त्या एका पहिल्या ह्याच्यानीच मी इतका थोडासा सुखावलो आणि माझा कॉन्फिडन्स वाढला। दुसरी गोष्ट मी एक सांगतो की कॉन्फिडन्स दुसऱ्याचा जर खाली पडत असेल, म्हणजे माझ्या बाबतीत तसं ते घडत होतं, तर त्यावेळेला ते इतक्या उत्तम प्रकारे त्या माणसाला हँडल करतात की म्हणजे वाटणंच शक्य नाही की आता हा माणूस कोलॅप्स होतोय। त्यांनी मला लगेच तिथे बसवलं वगैरे, कारण अगदी पहिली भेट आणि मला जाणवत होते की मी इतक्या टॉवरिंग फिगरच्या समोर आता इथे बसलेलो आहे आणि मला ते त्यांच्यात मिसळून घेण्यासाठी इतके प्रयत्न करत होते। मग त्यांनीच खरं तर सुरुवातीला 5-10 मिनिटं त्यांनीच माझी मुलाखत घेतली की तू कुठला, कसा, काय आवडी आहेत तुझ्या, काय निवडी आहेत, आता आपण एकत्र बराच वेळ असणार आहोत वगैरे वगैरे। बरोबर। त्याच्यानी मी इतका सेटल डाऊन झालो व्यवस्थित, आणि मग नंतर वी हॅड म्हणजे खूप इंटरॅक्शन वेगळ्या पद्धतीने ती आमची झाली। माझ्यातही खूप सुधारणा CNR रावांच्या व्यक्तिमत्वामुळे झालेले आहेत, हे मी उघडपणे सांगतो। अगदी, आणि तुमच्यामध्ये झालेला हा बदल किंवा तुम्हाला मिळालेली डॉक्टर रावांकडूनची जी प्रेरणा आहे ती आम्ही अशीच गप्पांमधून समजून घेणार आहोत। पण आता मात्र IBN लोकमतच्या या विशेष भागामध्ये एका ब्रेकची वेळ झाली आहे। ब्रेक नंतर पुन्हा भेटूया। आपल्या सोबत आहेत संजय केतकर, ज्यांनी महर्षीज ऑफ मॉडर्न इंडियामध्ये 5 भारतीय शास्त्रज्ञांना त्यांचं जे प्रत्येक काम आहे ते टिपलेलं आहे। केतकर सर, ज्यावेळी CNR रावांसोबत तुम्ही होतात, त्यांची कार्यशैली अतिशय जवळून अनुभवत होतात, तो अनुभव काय होता? कारण त्यांचं जे शास्त्रीय योगदान आहे हे महत्त्वाचं आहे, तितकंच सचिन तेंडुलकर इतकंच CNR राव यांचं व्यक्तिमत्व देखील त्यांच्यातला माणूस म्हणून मोठं करणार आहे। अगदी म्हणजे तुम्ही म्हणाल ते दोघांची तुलना म्हणजे खरं म्हणजे ते दोन अगदी भिन्न अशी ते क्षेत्रच भिन्न आहेत। त्यामुळे सचिन तेंडुलकरांच्या बाबतीत त्यांचं मोठेपण आपल्या जागी कायम आहे, यात काही शंकाच नाही। मी रावांबरोबर ज्या वेळेला राहिलो त्यांच्याबरोबर, त्यावेळेला एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला स्वतःत बदल घडवून आणावा लागला। तो म्हणजे असा की फार कमी लोकांना माहिती असेल की प्रोफेसर राव जवळजवळ 18 तास काम करतात। म्हणजे 18 तास हा मनुष्य म्हणजे लिटरली 18 तास सतत ते काम करत असतात, आणि ह्या एजला 18 तास काम करणं म्हणजे माझ्या दृष्टीने तरी एक अतिशय अद्वितीय अशीच ही गोष्ट होती। आणि त्यामुळे माझं जे काम मी ठरवलं होतं की मला वाटतं होतं की 4 ते 5 महिने मला अंदाजे लागतील ह्या फिल्मला, कारण त्यांच्या वेळा आणि हे सगळं धरून मला करायचं आहे। बट बिलीव्ह मी यू की मला त्यांच्या त्या स्पीडमुळे मी इतकं माझं काम झपाट्याने मी करू शकलो, ते केवळ त्यांच्या असलेल्या त्या गुण मी माझ्यात घेतला आणि त्यांच्या 18 तासाच्या हिशोबाने मी माझंही इथे मुंबईला आल्यावरती 18 तासाचं जीवन करून घेतलं स्वतःचं। त्यामुळे मी हा प्रोजेक्ट लवकरात लवकर संपवू शकलो। बरोबर। संजय सर, एक छोटा प्रश्न आहे, ज्या सिरीज बद्दल आपण वारंवार बोलतोय, जो अनोखा उपक्रम एक पत्रकार असून तुम्ही सातत्याने एका महत्वाकांक्षेने राबवलात, आणि ही महत्वाकांक्षा तुमची होती ती म्हणजे भारतातले हे जे 5 शास्त्रज्ञ आहेत, जे जगत विख्यात असे शास्त्रज्ञ आहेत, यांची कीर्ती सर्वसामान्य भारतीयापर्यंत पोहोचावीत। कोण आहे ते 5 शास्त्रज्ञ आणि काय तुम्ही काम केलात या सगळ्यांची
महती लोकांपर्यंत पोहोचवणं. काय आहे सांगू का, की आता जर आपण बघितलं की प्रसार माध्यमांची इतकी झेप मोठी झालेली आहे आणि 24 तास आपण चॅनल सगळे रन करतो आहोत आणि ह्या सगळ्या, आणि इव्हन वर्तमानपत्र सुद्धा आता 20-20, 30-30 पानांची होतात. तुम्ही जर बारकाईनं आणि गांभीर्यानं या सगळ्याकडे पाहिलं तर विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि भारत त्याच्यामध्ये असलेलं भारताचं स्थान या संदर्भामध्ये तुम्हाला कुठेही एखादा विशेष कार्यक्रम अगदी आठवड्यातनं अर्ध्या तासाचा सुद्धा कुठल्याही चॅनलला किंवा वर्तमानपत्रामधले की 2-3 पानं बुवा विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासाच्या संदर्भामध्ये त्यांनी काहीतरी म्हणजे दिलेली आहेत असं तुम्हाला कुठेही चित्र दिसत नाही. आणि ते मला फार फ्रस्ट्रेटिंग वाटलं आणि म्हणून मी म्हटलं की भारतामध्ये शास्त्रज्ञ नक्की काय करतायत, म्हणून मी अभ्यासाला लागलो. आणि हे पाचच शास्त्रज्ञ फक्त भारतातले मोठे आहेत अशातला भाग नाही, हे तर मोठे आहेतच, म्हणजे लेजंड्सच आहेत, ह्याच्यात काही वाद नाही. म्हणून त्यांना सर्वप्रथम मी त्याच्यातनं निवडलं. त्याच्यामध्ये डॉक्टर माशेलकर त्यांच्यावरती पहिली मी फिल्म केली. त्याच्यानंतर प्रोफेसर CNR राव, लाईफ टाईम प्रोफेसर आपण आत्ता तुम्ही म्हणताय त्या हिशेबाने. त्याच्यानंतर डॉक्टर AV रामाराव म्हणून हैदराबादचे शास्त्रज्ञ आहेत आणि ज्याला आपण केमिकल इंडस्ट्रीचे किंवा ह्या संपूर्ण रसायनशास्त्राचे अक्षरशः भीष्म म्हणता येतील असे प्रोफेसर MM शर्मा, मुंबईचेच आहेत ते, त्यांच्यावरती सुद्धा इनफॅक्ट ती ऑटोबायोग्राफिकल फिल्म आहे, त्याच्यामध्ये नेरेशन नाही आहे. हा पण एक प्रयोग मी त्या संपूर्ण सिरीजमध्ये केलेला आहे. असे हे 5 शास्त्रज्ञांवरची महर्षीज ऑफ मॉडर्न इंडिया ही सिरीज आहे आणि आपण त्याचं मोफत वितरण भारतभरात गेले 5-6 वर्ष करतोय. बरोबर आहे आणि तरुणांपर्यंत पोहोचण्याचा तुम्ही प्रयत्न करताय. आता एक ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर डॉक्टर CNR राव आणि तरुण यांचं काय नातं आहे ते समजून घेणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत. भारतरत्न डॉक्टर रावांना आज आपण भेटलो आणि त्यांच्याबद्दल आपण बोलतोय संजय केतकर यांच्यासोबत. केतकर सर, शेवटचा आणि एक महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे डॉक्टर रावांची जी सगळी कीर्ती भारतभर पोचली आहे संशोधकांमध्ये, वैज्ञानिकांमध्ये, त्याला एक महत्त्वाचं कारण म्हणजे तरुणांसोबत, शाळकरी मुलांसोबत त्यांनी स्वतःला आणि स्वतःच्या कामाला जोडून घेतलंय. नेमकं हे सगळं त्यांनी कसं साध्य केलंय? मी माझा एक अनुभव सांगतो की आम्ही आमचं शूटिंग तिकडे करत होतो आणि सडनली शाळेच्या 2-3 बसेस तिथे आल्या म्हणून मी त्यांच्या सेक्रेटरीला विचारलं की ही सगळ्या शाळेच्या, कारण ती अतिशय ॲडव्हान्स रिसर्च इन्स्टिट्यूट आहे जिथे ते काम करतात, ते म्हणजे त्यांनीच ती उभी केलेली आहे. तर त्यांनी मला असं सांगितलं की आठवड्यातले 2 तास ते शाळकरी मुलांसाठी देतात आणि त्यांना विज्ञानातल्या गमती जमती ते सांगतात आणि सांगतच नाहीत, त्याचा ते पूर्ण शास्त्रीय त्याचा दृष्टिकोन त्याच्यात काय आहे असं सगळं अतिशय हलक्या फुलक्या भाषेत असं CNR राव ह्या वयात सुद्धा करतायत. म्हणजे आजच्या पिढीशी, म्हणजे अगदी लहान शाळकरी मुलांपासून ते अगदी नोबेल लॉरिएटपर्यंत ह्या माणसाचा वावर इतका सहजगत्या होत असतो आणि असाच हसत खेळत त्यांचं सगळीकडे हा वावर, हा सुद्धा एक माझ्या दृष्टिकोनातून मला शिकण्यासारखा एक. बरोबर आहे. अगदी 1 मिनिट किंवा 40 सेकंदात एका प्रश्नाचं उत्तर विचारीन. ते म्हणजे त्या काळी 58 साली त्यांना कोट्यवधी रुपये मिळाले असते. परदेशात रसायनशास्त्र विषयातले ते तज्ज्ञ होते, पण ती नोकरी, तो मोह बाजूला सारत ते स्वतंत्र भारतात आले, कारण त्यांनी दुसऱ्या महायुद्धानंतरची भारतातली स्वातंत्र्य चळवळ लहानपणी बघितलेली होती आणि आज देखील देशभक्तीचा तोच संदेश ते शाळकरी मुलांना देतायत. हे नेमकं त्यांच्यातलं देशप्रेम काय आहे? आता तुम्ही बघा की ते 500 रुपयाच्या पगारावरती भारतात नोकरीला आले, म्हणजे तिथे त्यांना इतक्या मोठ्या ऑफर्स होत्या की कोणी, इव्हन माशेलकर सरांच्या बाबतीतही तसंच झालंय, शर्मा सरांच्या बाबतीत पण तसंच झालंय की जे खरे देशप्रेमी, आणि तिथे म्हणजे त्यांच्या देशप्रेमाच्या खऱ्या ज्या काही 10 वर्षाच्या ते असतानापासूनच्या ज्या काही चुणूक त्यांच्या आईवडिलांना दिसत होती ती पुढपर्यंत, म्हणजे आजपर्यंत सुद्धा 80व्या वर्षी सुद्धा जेव्हा जेव्हा देशाने त्यांना हाक मारलेली आहे तिथे प्रोफेसर राव ताबडतोब जाऊन पोहोचलेले आहेत. म्हणजे माहितीही नव्हतं त्यांना की नक्की नोकरी आपल्याला कुठे मिळणार आहे आणि पगार 500 रुपये. म्हणजे आपण इमॅजिनही करू शकत नाही की 500 रुपयासाठी हा माणूस आपल्या देशप्रेम बाळगून देशात परत येतो. ही मोठी गोष्ट आहे माझ्या दृष्टीने तरी. अगदी बरोबर आहे आणि त्यांनी हे सगळं जे मोठेपण दाखवलंय त्याचा पुरेपूर गौरव वयाच्या 80व्या वर्षी झालेला आहे. धन्यवाद संजय केतकर सर, आमच्या स्टुडिओमध्ये आज आलात आणि तुमचे हे सगळे जे अनुभव होते भारतरत्न डॉक्टर CNR राव यांचं महत्त्व त्या काळी ओळखून त्यांच्यासोबत जे अनुभव तुम्ही घेतलेले होते ते आम्हाला सांगितले. डॉक्टर CNR राव यांनी स्वतःच्या सगळ्या कारकिर्दीचं जे गुपित आहे ते सांगितलेलं आहे, ते म्हणजे विज्ञानावर निष्ठा ठेवा, अंधश्रद्धेच्या मागे लागू नका, हेच त्यांचं ब्रीद आहे, ते आपणही लक्षात ठेवूया. CNR राव यांचं अभिनंदन करून आजच्या या विशेष कार्यक्रमात इथेच थांबणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत.